ते काय सांगायचं याच्यात? मला असं वाटतं मॅच फिक्सिंग आहे. अंपायर वगैरे सगळे फक्त हात वर कधी करायचा होता अजितदादाच्या पवारांनी, तेवढाच वेळ बाकी होता. तो काल त्यांनी परवा केलेला आहे. जसं शिवसेनेच्या बाबतीत घडलं, अख्ख्या जगाला, हिंदुस्थानाला, महाराष्ट्राला माहिती की शिवसेना कोणाची, तशीच राष्ट्रवादी काँग्रेस कोणाची आहे, अर्थात शरद पवार साहेबांची आहे. आणि असं असताना बहुमताच्या बळावर, बहुमत पक्ष म्हणजे नुसते लोकप्रतिनिधी नसतात, ते वारंवार सिद्ध होऊनही अशा पद्धत निकाल झाली, याचा अर्थ लोकशाही पूर्णपणे गुंडाळून ठेवलेली आहे. निवडणूक आयोग हा भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात काम करणारा नौकरदार झालेला आहे. मी परवा पुण्यात हे बोललो की मागची जी पोटनिवडणुका झाल्या कसब्याची आणि पिंपरी चिंचवडची, सगळे हिस्ट्री शीटर्स, मी नाव घेत नाही, परंतु महाराष्ट्राच्या सरकारमधल्या काही जबाबदार लोकांनी बोलवून घेतले होते, त्यांना पॅरोलवर सोडलेलं होतं. हे या महाराष्ट्रात घडलेलं आहे. आजही गुंडांचं राज्य या महाराष्ट्रात आहे. भारतीय जनताचे आमदार गोळीबार करतात, शिंदे गटाचे आमदार गोळीबार करतात. कारवाई काय होतात आहे? भले आता गणपत गायकवाडांच्या मुलावर अन्याय झाला असेल, अन्याय करणारा कोण आहे, कशातून झाला? मला वाटतं जमिनीच्या वादातून झाला. आणि मला वाटतं या सगळ्या पट्ट्यामध्ये, ठाणे असेल, भिवंडी असेल, डोंबिवली, या सगळ्या पट्ट्यामध्ये सध्याच्या घडीला नुसतं जमिनी हडपणं, जमिनी नावावर करणं हा प्रकार सरकारच्या आशीर्वादानं चालू आहे. या महाराष्ट्रात आता सुद्धा संजय राऊत साहेबांनी एक फोटो ट्विट केला आहे. गुंडांचं राज्य आहे, ठिकठिकाणी गुंडांना आश्रय दिला जातो, अनेक जणांवर गुन्हे दाखल आहे, त्यांच्यावर कारवाई पोलीस करत नाही. आणि कधी नव्हे ते महाराष्ट्रातली पोलीस सुद्धा सरकारच्या हातचं खेळणं बाहुलं बनलेलं आहे. मला वाटतं या महाराष्ट्रासाठी ते भूषणावं नाही आहे. आपण शाहू महाराजांच्या भूमीत आहोत, फुले शाहू आंबेडकरांचा हा महाराष्ट्र म्हणतो, असं या महाराष्ट्राने कधीच बघितलं नाही. काँग्रेसचंही मोठं सरकार होतं, प्रचंड बहुमताचं सरकार होतं, आम्ही विरोधी पक्षात काम करत होतो, परंतु अशा पद्धतीनं गुंडांचं राज्य या महाराष्ट्रात कधीच नव्हतं. आज या महाराष्ट्रात गुंडांचं, पुंडांचं, खंडणीबाजदारांचं, भूमाफियांचं राज्य या महाराष्ट्रात आलेलं आहे. मला असं वाटतं देवेंद्र फडणवीसांच्या हातात या सगळ्या कोणत्याही गोष्टी राहिलेल्या नाहीये. त्यांच्या हातून सगळ्या गोष्टी निघून गेलेल्या आहे. कारण ते सुद्धा आज हातबल झालेले हे दिसून येतं आम्हाला. हे सगळे आम्ही रोज बघतो. त्यामुळं अकेला देवेंद्र कुछ भी नहीं कर सकता. अकेले देवेंद्र के हाथ में अभी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र में कुछ रखा ही नहीं है.